हाय, नमस्कार सर्वांना. आज खूप दिवसांनी मी व्हिडिओ बनवत आहे माझ्या गार्डनचा. हे पहा, सुरुवात एकदम सुंदर क्षणापासून. हा मियाझाकी आंबा, याला पाणी घालते माझी प्रिन्सेस. हा मियाझाकी आंबा आहे, जॅपनीज आणि सर्वात महाग विकणारा आंबा असं म्हणतात. पण आपण आता घरीच आलेला आहे माझ्या गार्डनमध्ये. याचे पानं पहा, ओळखण्याची ट्रिक म्हणजे ह्याचे पानं जे असतात ना, हे निमुळते असतात, म्हणजे पिपाणीच्या आकाराचे असतात. आणि शेप जो असतो याच्यामध्ये आयवरी वगैरे बरेचसे आहेत, पण हा मी स्टडी केला तर तोच आहे मियाझाकी. हे जास्वंद आहे. हे वांग्याचं 1-2 रोपं आहेत गार्डनमध्ये आपल्या. आणि हे खजूर आहे. आपल्या शेतामध्ये 1 एकर लावलं आहे आपण, पण हे ट्रायल बेसवरती म्हणून मी लागवलं होतं. बाकी आपल्याकडे नारळाचे 8-9 झाडं आहेत. त्यातले काही पाण्याचे आणि काही खोबऱ्याचे आहेत. असे स्पेशल वेगवेगळे आहेत. याला 5 ते 6 वर्ष झालं, पण आणखीन काही नारळ सुरू झाले नाहीत. हे नारळाला पाणी माझा मुलगा अद्वैत घालतो आहे. झाडांना पाणी हे 8 दिवसातून एकदा आणि उन्हाळ्यामध्ये 5-6 दिवसाला द्यावंच लागतं, तरच हे झाडं छान हिरवे दिसतात. हे वेलचीचं झाड आहे, वेलदोडा विलायची. याच्या पाठीमागे भोपळ्याचा पण वेल आपण ठेवलेला आहे राखून, म्हणजे तो तिकडे जाळीवरती चढेल. आणि इथं पण एक छोटासा आहे. हे पपई आणि नारळ एका लाईनीमध्ये. हे ॲपल आहे, सफरचंदाला खूप ब्रांचला असे हे आले होते, ॲपल आले होते. प्रत्येक ब्रांचला तुम्हाला ॲपलचे झाडं दिसतील. आणि एका याला 2-2, 4-4, 5-5 खाली बघा पक्ष्यांनी खाऊन पाडलेले आहेत. हे बघा तुम्ही. ह्याची साईज आपल्या नॉर्मल सफरचंदापेक्षा बारीक राहते, पण खायला खूप गोड राहतात. घरी मी 3-4 घेऊन आले होते काढून. याला फुलं बघा तुम्ही. हे असे फुलं येतात, डार्क गुलाबी आणि फेंट गुलाबी, व्हाईट. त्याच्यामध्ये मेल आणि फिमेल असे फुलं असतात. पॉलिनेशन मधमाशा करतात. प्रत्येक फांदीला तुम्हाला ॲपल दिसेल, प्रत्येक फांदीला 1-1, 2-2, 1-1, 2-2. आणि छान येतात, खूप लवकर येतात. आणि ह्या झाडाला विशेषतः वेगळं काही करायची किंवा फर्टिलायझेशन द्यायची अजिबात गरज लागत नाही. हे असेच येतात. हा केशर आंबा आहे. गार्डनमध्ये एकूण 7 प्रकारचे आंबे लावलेले आहेत मी. हा केशर, याला पण यावर्षी आले होते झाडं. हे बघा, हे एका लाईनीमध्ये मी नारळाचे लावलेत, पलीकडून आणि अलीकडून. हे अवाकाडोचं झाड आहे, तुम्हाला लांबून दाखवते मी. बरंचसं मोठं आहे. याला यावर्षी फळं येणं अपेक्षित आहे मला. आता ह्या जूनमध्ये याला 3 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. आणि हे पण हेल्दी प्लांट आहे, छान आहे. याला आत्ता येतील यावर्षी. हे केशर आंबाच आहे. हे पहा, माती खेळती आहे मुलगी. ॲक्च्युली मुलांनी माती, पाणी हे सगळंच खेळणं अपेक्षित आहे आपल्याला. सगळंच खेळ खेळले पाहिजेत त्यांनी, फक्त मोबाईल आणि TV न बघता. हे खाली मी काही भाजीपाला लावला होता, चवळी, पावटा आणि गवार. ह्या चवळी किंवा ह्या पालेभाज्याला पण एकही कुठल्याही केमिकल किंवा फवारा नाही आहे. तरी पण पाहू शकतो तुम्ही किती हिरवेगार आणि लुसलुशीत पानं आहे त्याचे. ही बघा गवार, गावरान गवार आहे आणि किती छान पानं आहेत, हिरवेगार अशी. आणि एवढ्या उन्हाळ्यात पण इतकी छान पानं राहिलेत. ते पाहा तुम्ही. त्याला गवार चालू होईल लगेच आता, एवढ्या छोट्याशा प्लांटला पण. एक 10-12 प्लांट लावलेत आपल्याला घरी खाण्यासाठी. एकच इंटेन्शन आहे याचं, की विदाऊट केमिकल खाता यावं. हा पाणी चालू आहे माझ्या झाडांना. हा टॉम एटकिन नावाचा आंब्याची जात आहे. याला पण यावर्षी मोहर आला होता, पण मी काढला होता, कारण झाड छोटंसं आहे, आपल्याला लगेच ठेवायचं नाही आहे. त्याचे पानं खूप लांब आणि रुंदीला पण बरेचसे असतात. हे ऑटरॅपल आहे. ऑटरॅपलला आत्ता पालवी फुटती आहे, पाहू शकता. खूप हिरवंगार झाड दिसतं हे. उन्हाळ्यामध्ये याचा पाला पूर्ण पडला होता. असंच जिथं जागा दिसेल तर आपण थोडंफार केलेलं आहे माळवं. आता याला हे चवळी बघू शकता तुम्ही. याला चवळीला पण आत्ता चवळीच्या शेंगा येतील. याची भाजी खूप छान लागते शेंगाची. आता याला येतील शेंगा. आपलं घरचं तरी भाज्या झाल्या तरी सफिशियंट आहे आपल्याला. आता इकडल्या बाजूला मी आणखीन काही हे अननस आहे. हे अननस पण हे वेगळ्या जातीचं अननस आहे. हे घशाला खसखस करत नाही किंवा एक काटे नसतात याला. आणि हे 2 प्रकारच्या हळदी आहेत माझ्याकडे, काळी हळद आणि पिवळी हळद. हे फूल बघा, काळ्या हळदीचं फूल आहे हे. आणखीन एक आलं होतं, पण आता ते गेलं. आता काळी आणि पिवळी हळद ओळखायची कशी, तर ह्या काळ्या हळदीला ना मध्ये एक काळपट कलरची एक छटा असते. हे पूर्ण काळ्या हळदीचं झाड आहे. आणि आपली जी नॉर्मल पिवळी हळद असते, हिला कुठल्याही प्रकारची पानावरती छटा नसते. हे प्लेन हिरवं पानं असतं.
आणि वास खूप छान येतो ओल्या हळदीचा. याच्यामध्ये आपण पाटोळ्या वगैरे करू शकतो, म्हणजे कणिक आणि ओल्या नारळाचा चव वगैरे घालून. हे ऑल स्पाईस आहे. याला 5 मसाल्याचा फ्लेवर आणि गंध आहे. साध्या भातामध्ये पण तुम्ही बिर्याणीचा फील देऊ शकता, येतो साध्या भाताला पण. याचं छोटंसं पाणकोबी होतं, पाणकोबी तिथला निघलेला आहे. आता इकडल्या बाजूला जर बघितलं पण तर हा ब्लॅकस्टोन मँगो आहे, काळा कलरचा आंबा. याला यावर्षी काही आलेलं नाही आहे, पुढच्या वर्षी येतील. ह्याचे पानं काळे, देठ काळं. जेव्हा आपण छाटणी करतो तेव्हा त्याचे ते स्टीम पण काळेच असतात. हा ड्रॅगन फ्रूट आहे. ड्रॅगन फ्रूटला खंबे आणून ठेवलेत, फक्त लावायला कोणी भेटलं नाही मला, म्हणून मी थोडंसं लाकडावरती याला पॅक केलेलं आहे. हे मोसंबी आहे. मोसंबी पण बघा तुम्ही किती हिरवीगार झालेले आहेत. एवढ्या उन्हाळ्यात पण छान झाडं माझे हिरवेगार दिसत आहेत. हे पपईची दुसरी व्हरायटी आहे. ही मी कृषी प्रदर्शनाला गेल्यानंतर आणली होती. त्याच्या शेजारीच माझं हे दुसरं आवाकाडोचं प्लांट आहे, जे की त्याच्यापेक्षा थोडं छोटं आहे. हा ऑल टाईम मँगो आहे. याला वर्षातून 3 वेळा फळं येतात आणि खूप छोटं झाड असताना याला तौर यायला चालू होतो. हा 2, 3, 4 तौर असेल. मी प्रत्येक वेळेस हा काढून टाकते, कारण हे झाड छोटं आहे आणि एवढ्या छोट्या झाडाला तौर पकडला तर झाडाची वाढ होणार नाही, म्हणून मी आत्ता पण हा काढूनच टाकते आहे. दरवेळेस मी काढतेच, मला जेव्हा जेव्हा दिसेल तेव्हा तेव्हा. पहा तुम्ही, झाड छोटं आहे पण याला मोहर चालू आहे. हा आवळा आहे. मला आवळ्याचंच काही समजलं नाही की त्याला जशी वाढ हवी तशी वाढ नाही आहे, पण बघू, ठेवला आहे तर खरं काय होईल ते होईल. आता कुठे पानं येत आहेत त्याला, पण वाढ नाही आहे. हे चिकूचं झाड आहे. माझ्या गार्डनमध्ये 2 चिकूच्या झाडं आहेत. सेम ह्याची कालीपत्ती चिकू आहे. ह्याला छाटणी केल्या म्हणजे कट केल्यानंतर हा चांगला वाढला आहे. ते दुसरं चिकूचं झाड बघू शकता. हे पण खूप छान आणि उंच गेलं आहे. याला चिकू लागत आहेत आत्ता. एकच माझं ड्रीम आहे की मला प्रत्येक फळ माझ्या बागेमध्ये काढून खाता यावं, विकत आणायची गरज नको. हा केशर आहे. या केशरला यावर्षी 35-40 आंबे लागले होते, पण गाराच्या पावसामुळे बरेचसे आंबे गळून गेले. हे केळी आहेत. गावरान केळीच्या पण माझ्याकडे 2 जाती आहेत. पहा तुम्ही, केळीचा घड झाडाला पिकलेला एवढा अप्रतिम लागतो बस. हे आपलं हे आहे पेरू आहे. पेरूच्या पण 2 आहेत माझ्याकडे. हे चेरी आहे, बार्बिडोस चेरी. याला पावसाळ्यामध्ये इतकी हिरवीगार दिसते बघा. आता पालवी नवीन फुटते पूर्ण झाड, आणि चेरी पण एवढ्या येतात, खूप चेरीज येतात याला. खूप पक्षी आवडीनं खातात चेरीज. आता वाळले पण आता पालवी फुटते आहे. हा आंबा, चिकू एक शेजारी, कारण झाडं एकमेकाला स्पेस देतात वाढायला. असं नाही की खूप जवळ लावलेत मग आता ते येणार नाहीत, नाही, ते एकमेकाला जागा देतात. ही चिंच आहे, गोड चिंच. 2 चिंचेची झाडं आहेत आणि शेजारीच लावलेले आहेत मी. खूप गोड आहे. याला लावून एक 5 वर्ष झालेत, पण याच वर्षी याला फ्लॉवरिंग सुरू झालेलं आहे, म्हणजे फुलं यावर्षी त्याला आलेले आहेत. तुम्हाला दाखवते मी त्याचा मोहर कसा आहे तो. म्हणलं असं बरेच जण म्हणतात की आत्ता आलेले या सीझनमधला हा जो मोहर आहे तो गळतो, पण आत्ता आला आहे म्हणजे याला येणारच आता आपल्याकडे. हे पण छान मोठं झालेलं आहे आणि खूप हिरवंगार झाड आहे हे माझं चिंचेचं. इकडल्या बाजूला सीताफळ आहे. सीताफळाला पण बघा तुम्ही, एवढ्या उन्हाळ्यात पण छान पालवी आली आणि सीताफळं खूप सुंदर आलेत आणि खूप आलेत. म्हणजे आपल्या फॅमिलीचं आपल्याला खाता येतं एवढे फळं तर नक्कीच येतात झाडाला. हे शेवग्याच्या झाडावर मी कारल्याचा वेल चढवलेला आहे. याला कारले येत आहेत. आणि बाग म्हटलं की पक्षी येणार, पक्ष्यांचा किलबिलाट चालूच राहणार. हे शेवग्याचं झाड एक 5-7 वर्षाचं आहे. दरवर्षी मी कट करते, पण यावर्षी कट करायचं राहिलं आहे आणि त्याला पालवी फुटते नवीन. इकडल्या बाजूला आल्यानंतर परत केळीचं झाड आहे. दुसरी केळीची जात आहे ही गावरान. आणि लिंब बघा तुम्ही, तुम्हाला कॅमेरा एका ठिकाणी ठेवते, तुम्ही लिंब बघा किती आलेत. म्हणजे पानं आणि लिंब हे प्रचंड प्रमाणामध्ये याला लिंब आलेले आहेत आणि रस पण खूप आहे याला. एकच लिंबाचं झाड आहे पण खूप लिंब निघतात याचे, बघा तुम्ही. हे केळीचं झाड दुसरं याचं 2, आणि केळीचं एक झाड लावलं ना तरी पण त्याला बरेचसे छोटे छोटे नंतर फुटत जातात.
हे डाळिंब आहे. डाळिंबाला पण खूप डाळिंब आलेले आहेत, कमीत कमी एक 10-11 डाळिंब आहेत. आणि ती चकाकी बघा तुम्ही त्या डाळिंबाची, कुठल्याही प्रकारचं त्याच्यावरती डॉट रोग नाही आहे, तेल्या नाही आहे किंवा मवा नाही आहे पडलेलं त्याच्यावरती. फ्रेश एकदम फ्रूट आहेत आणि चमकत आहेत. कुठेही कुठं बोळ नाही आहे, काही काळं नाही आहे, काही कसल्याच प्रकारचा डाग पण नाही आहे त्याच्यावरती. पहा, खूप डाळिंब आलेले आहेत त्याला पण. आणखी नवीन फुलं चालूच आहेत, फळं छोटे छोटे चालूच आहेत. याला कारण काय, याच्या शेजारीच मी हादगा लावलेला आहे. हादगा हा नायट्रोजन फिक्सिंगचं काम करतो, त्याचसोबत मवा जो रोग असतो ना तो स्वतःवरती घेतो, तर बाकीच्या झाडांना सुरक्षित ठेवतो. याला फुलं आणि शेंगा येणं अपेक्षित होतं, पण आणखी नाही आलं, येतील आत्ता. 2 हादग्याचे आहेत ते. आणि हे पहा पेरू, हे खूप छोटंसं झाड आहे, पण एवढे सुंदर पेरू लागतात याला. आणि एक अर्धा किलोचा पेरू, एवढं मोठे मोठे पेरू येतात. मी झाड छोटं असल्यामुळे जास्त पकडत नाही, काढून टाकते, पण एक खाण्यासाठी मुलांना म्हणून थोडं ठेवते. आता हा काढायला आलेला आहे. पक्षी पण खातात, आपण जरी ठेवलं तरी पक्षी खातात. आणि ॲक्च्युली पक्ष्यांना खाण्यासाठी पण आपण काही राखलं पाहिजे. एक काढला मी आत्ता, मला हा थोडं पिकल्यासारखा वाटला, दबतोय आणि सॉफ्ट, खूप सॉफ्ट पेरू असतात. हे पाक पक्ष्यांनी कसं खाल्लं आहे. हा पिंक तैवान जातीचा पेरू आहे. याच्या बिया ज्या असतात ना त्या खूप सॉफ्ट असतात, हार्ड नाहीत, आणि खायला पण खूप गोड लागतो. याच्या शेजारीच माझं फणसाचं पण झाड आहे, तुम्हाला फणस दाखवते. हे बघा फणस पण छान हिरवागार झालेला आहे. याला फळं यायला थोडा उशीरच लागतो. आता नवीन व्हरायटी आहे, 3 वर्षात 4 वर्षात फळं येणाऱ्या, येईल याला, होप सो 2 वर्षांनी आणखी. आता मी तुम्हाला या साईडनं पुढं दाखवते केळी. आणि आपण मगाशी तिकडून आलो, आता इकडून जाताना परत तेच झाडं लागतील. केळीच्या पानाचा उपयोग पण जेवणासाठी वगैरे छान होतो, त्याच्यामुळे केळी झाड असायला पाहिजे. आणि खूप काही लागत नाही त्याला. हे लिंबुणी या साईडला आल्यानंतर लिंबू, मग ते परत चिकू, हे केळी इकडे, आणि समोर एक केळी. अशा 2 केळीच्या जाती आहेत. हे तिसरं अवाकाडोचं प्लांट आहे आपलं. याला पण एक केळफूल आलेलं आहे सध्या. एक केळी पिकल्यानंतर तो घड उतरेपर्यंत दुसरा घड येतो आपल्याकडे. आणि टेस्ट खरंच अप्रतिम असते. म्हणजे दोन्ही केळी जर टेस्ट केल्या ना तर या चवीला खरंच तोड नाही. झाडाला पिकलेलं खूप गोड, आणि छोट्या छोट्या केळीज असतात, त्या छोट्या छोट्या केळी आणि गोड असतात. आता मुलीला मी पेरू दिला खायला. खूप म्हणजे लहान मुलांना शक्यतो कडक असेल तर चावत नाही, पण हा पेरू छान आहे म्हणते ती. सॉफ्ट आणि गोड असल्यामुळे हे सुख खरं असतं. पटकन आपल्या झाडाचा तोडला आणि खाल्ला. ह्याच्यावर केमिकल नाही आहे किंवा काही फवारणी नाही आहे, त्याच्यामुळे आपण तेवढं कॉन्फिडेंटली हे मुलांना देऊ शकतो, खाऊ शकतो आपण पण. हे अशी बाग आहे माझी, छोटंसं गार्डन, ज्याच्यामध्ये की माझे सगळ्या प्रकारचे फळं मी कव्हर केलेले आहेत, लावलेले आहेत. आता माझ्याकडे जे नाही आहेत ते पण मी लावणार आहे. मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल मी कुठले कुठले झाडं परत या पावसाळ्यामध्ये लावणार आहे. माझ्याकडे जे नाही आहेत ते, माझ्याकडे लिची नाही आहे, काजू नाही, अंजीर नाही, हे 2-4 प्रकारचे नाही आहेत, ते मी परत लावणार आहे. आणि शेतात गेल्यानंतर मी तुम्हाला माझ्या